मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी इथल्या पत्रकार परिषदेमध्ये जात पडताळणी समित्यांकडून कुणबी जात वैधता प्रमाणपत्रांचे अर्ज फेटाळले जात आहेत असा आरोप केला. मात्र प्रत्यक्षामध्ये चित्र वेगळं असल्याचं दिसतंय. शिंदे समिती स्थापन झाल्यापासून ते 31 जुलै 2026 पर्यंत मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमधून 20,143 अर्ज जात पडताळणी समित्यांकडे दाखल झाले. त्यापैकी 15,597 अर्जदारांना कुणबी जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आलेली आहे. मनोज जरांगे यांचा आता पश्चिम महाराष्ट्र दौरा असणार आहे. सातारा, कोल्हापूर आणि औंध गॅझेटियरवरून जरांगे मराठा बांधवांशी संवाद संवाद आहे. पंढरपुरातल्या सरकोली या गावात संवाद सभेला सुरुवात होईल. पंढरपूर, सांगोला आणि त्यानंतर सांगली, कोल्हापूर भागातल्या मराठा समाजाच्या बांधवांशी जरांगे संवाद साधणार आहे. हाकेंसारख्या लोकांना भीक घालत नाही. प्रसाद लाड कोण आहे हे माहीत नसेल तर गुगल करा, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे. तर हाके कोण आहे लाड यांना दाखवून देणार असं म्हणत त्यांनी पलटवार केला. एखाद्यावर आरोप करायला अक्कल लागत नाही. भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी जरांगेंना टोला लगावला. झोपेचं सोंग घेतलेल्याला जाग करता येत नाही. दरेकरांच्या टीकेला जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं. कुणबी दाखले देण्याचं काम पारदर्शकपणे सुरू आहे. कुणी दाखले नाकारले असतील तर त्यांच्यावर कारवाई करू, विखे पाटील यांनी ही ग्वाही दिली आहे. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला सदावर्तेंनी उत्तर दिलं. मनोज जरांगेंना टेंडरची गोडी आहे असा गंभीर आरोपही सदावर्तेंनी केला. राज्य शासनाच्या 3 ऑगस्टच्या निर्णयानुसार CCMP पात्र BHMS होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणीचा मार्ग खुला झाला आहे. या निर्णयाच्या स्वागतार्थ जालन्यात डॉक्टरांनी फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. रेवस रेड्डी सागरी महामार्गावरील केळशी खाडी पुलाचं 148 कोटी रुपयांचं काम वेगानं सुरू आहे. या पुलामुळे कोकणातील प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. मात्र दाभोळ आणि जयगड खाडी पुलाच्या कामांना अद्याप सुरुवात झाली नसल्याने सागरी महामार्ग पूर्ण होण्यासाठी प्रतीक्षा कायम आहे. संभाजीनगर शहरातील जीर्ण व धोकादायक इमारती पाडण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली आहे. गुरुवारी प्रशासनानं 5 इमारती पाडल्या असून शहरातील 40हून अधिक धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. नागपूर शहर बस सेवेतील आपली बसनं प्रवासी संख्येमध्ये नवा विक्रम नोंदवलाय. एका दिवसात तब्बल 2,12,663 प्रवाशांनी बस सेवेचा वापर केला. यातल्या बहुतांश प्रवाशांनी डिजिटल तिकीट प्रणालीला पसंती देत कॅशलेस प्रवास केला. वांद्रे, सांताक्रूज, खार आणि परिसरातील काही भागात पाणी पुरवठा बंद किंवा कमी दाबानं होणार आहे. महापालिकेच्या जलवाहिनीवरील दुरुस्तीच्या कामामुळे 11 आणि 12 ऑगस्टच्या दरम्यान पाणी पुरवठा बंद असणार आहे. नागरिकांनी आवश्यक पाणी साठा करून ठेवावा असं आवाहन पालिकेने केलं. राज्यात शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून पवित्र पोर्टलद्वारे 30,209 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. उमेदवारांनी 11 ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम नोंदवून लॉक करणं आवश्यक आहे. मात्र 24,000 की 30,000 पदं भरली जाणार याबाबत संभ्रम कायम आहे. CET सेलनं 2026-27 साठी MBBS आणि BDS अभ्यासक्रमांच्या केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेला 6 ऑगस्टपासून सुरुवात केली आहे. नीट UG परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना या प्रक्रियेसाठी नोंदणी करता येणार आहे. तर अर्ज नोंदणीची अंतिम तारीख 12 ऑगस्ट असून पहिली गुणवत्ता यादी 23 ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांमधील इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना नेहरू सेंटर या उपक्रमाच्या अंतर्गत शैक्षणिक सहलीचा लाभ मिळणार आहे. नेहरू सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना तारांगण, अंतराळ आणि ग्रह ताऱ्यांविषयी माहिती देणारे कार्यक्रम पाहता येतील. या उपक्रमासाठी 87,22,000 रुपयांचा खर्च अपेक्षित असून या खर्चाला स्थायी समितीनं मंजुरी दिली. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2,640 घरांची सोडत पार पडली असून 75,000हून अधिक अर्जदारांपैकी 2,640 जणांना घरं मिळाली. उर्वरित अर्जदारांसाठी फेब्रुवारी 2027 मध्ये सुमारे 2,500 घरांची नवी सोडत काढणार अशी घोषणा म्हाडाच्या उपाध्यक्षांनी केली. UPI प्रणालीद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर प्रक्रिया शुल्क आकारण्याच्या दिशेने केंद्र सरकारनं पाऊल टाकलेलं आहे. सरकारनं मांडलेले दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झालं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडलं.
ऑनलाईन शॉपिंगसाठी 64% भारतीय ग्राहक पारंपरिक सर्च इंजिनऐवजी एआयचा वापर करतायत असं आता डेलॉइट फिक्कीच्या अहवालातनं समोर आलं. उत्पादनांची तुलना, कमी किंमत शोधणं आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं यासाठी ग्राहक आता एआयला अधिक पसंती देत आहेत. दहीहंडी उत्सवासाठी राज्यातील 1.6 लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. एससी आणि एसटींना देखील क्रिमी लेअर तत्व लागू करावं अशी जनहित मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली. अनुसूचित जाती आणि जमातींसाठी असलेल्या आरक्षणाला क्रिमी लेअरचं तत्व लागू होत नाही असं यावेळी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करून म्हटलं. SIRसाठी 17 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याचं आवाहन करण्यात आलंय. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदारांना आवाहन केलेलं आहे. निश्चित वेळापत्रकानुसार अर्ज सादर करणाऱ्या मतदारांची नावं 24 ऑगस्टला प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट केली जाणार आहे. राज्यातील विशेष मतदार यादी सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेला वेग आलेला आहे. 3 ऑगस्टला सकाळी 10 वाजेपर्यंत 93% अर्ज वितरित करण्यात आले. त्यापैकी 72% अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले. तर 90% सहित हिंगोली जिल्हा हा प्रथम क्रमांकावर असून ठाणे जिल्हा 46% सहित सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे. वांद्रे कुर्ला संकुल इथं अंमलबजावणी संचालनालयाचं 400 कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक 14 मजली मुख्यालय उभारण्यात येणार आहे. या नव्या संकुलामुळे तपास आणि प्रशासकीय कामकाज अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे. विना तिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेकडनं मोहीम राबवण्यात आली. या विशेष तिकीट तपासणी मोहिमेमध्ये एप्रिल ते जुलै 2026 या कालावधीत 11 लाख प्रवाशांवर कारवाई केली आहे. या कारवाईत 83 कोटींचा दंड वसूल केला. CSMT स्थानकाच्या पुनर्विकासासाठी फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे 21 ऑगस्टपर्यंत काही महत्त्वाच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचं अंतिम स्थानक बदलण्यात आलेलं आहे. तर 3 गाड्या दादर इथे आणि 1 गाडी ठाणे इथं शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे. एसटी महामंडळानं विशेष बससेवेचे नवीन दर लागू केले असून लग्न समारंभ, पर्यटन, धार्मिक यात्रा आणि खासगी कार्यक्रमासाठी आरक्षित बसचं भाडं वाढलेलं आहे. मात्र शैक्षणिक सहलीसाठी 50% भाडे सवलत पूर्ववत कायम ठेवण्यात आली. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात 1500 वातानुकूलित विद्युत मिडी बस दाखल होणार आहेत. मुंबईकरांच्या सोयीसाठी केंद्र सरकारच्या PM ई-ड्राईव्ह योजनेअंतर्गत या बस ताफ्यात दाखल होतील. मिडी बसमुळे शहराच्या अरुंद गल्ल्यांमध्ये देखील बेस्टची सेवा पोहोचू शकणार आहे. वरळीमधील परिवहन भवनाच्या नव्या मुख्यालयाच्या बांधकामासाठी राज्य सरकारनं 67.83 कोटींची मंजुरी दिली. सुधारित आराखड्यामुळे प्रकल्प खर्चात 111 कोटींची बचत झाली असून लवकरच बांधकामाला सुरुवात होणार आहे. मुंबईमधील बेस्ट बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर वेल्लीज बस चालकांसाठी विशेष सुरक्षा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले. सुमारे 5200 चालकांना सुरक्षित वाहन चालन, वेग नियंत्रण आणि रस्त्यांच्या सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन केलं जाणार आहे. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याची आवक घटली. त्यामुळे 18 पैकी 10 दरवाजे बंद करण्यात आले असून 8 दरवाजातून गोदावरी पात्रामध्ये 4328 क्युसेक वेगाने पाणी सोडलं जात आहे. धरणात सध्या 93% पाणीसाठा उपलब्ध आहे. वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील 11 बॅरेजमधनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 162 लघु आणि मध्यम प्रकल्पात केवळ 26.38% इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्यानं पाणी टंचाईची चिंता वाढलेली आहे. पावसाचं पाणी साठवण्यासाठी बॅरेजचं गेट बंद करण्याची मागणी नागरिक करतात. यवतमाळ शहरातल्या खड्डेमय रस्त्यांवर नगर परिषदेकडनं भर पावसामध्ये डागडुजी सुरू आहे. मात्र माती मिश्रित मुरुम टाकल्यानं रस्ते चिखलमय झाले असून नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागतो. अकोल्यातील खदान पोलीस ठाण्यामध्ये दाखल 89,50,000 रुपयांच्या फसवणूक प्रकरणातल्या मुख्य आरोपीला पुण्यातनं अटक करण्यात आली. गुंतवणुकीवर 5% परताव्याचा आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप असून न्यायालयानं आरोपीला 11 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली. रायगड जिल्ह्यात HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. 1 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान 817 वाहन चालकांकडून 4,22,500 रुपयांचा दंड वसूल केला.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात सुरू असलेल्या कथित अवैध सट्टा अड्ड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका नागरिकानं मोबाईलवर चित्रीकरण करून हा प्रकार समोर आणला असून या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. यवतमाळच्या घाटंजी बायपासवर अवैध गौण खनिज वाहतुकीवर महसूल पथकानं कारवाई केली आहे. मुरुम वाहतूक करणारा टिप्पर जप्त करताना काही वाहन चालकांनी पथकाला घेरल्यानं तणाव निर्माण झाला. पोलिसांच्या मदतीने टिप्पर तहसील कार्यालयामध्ये आणून जप्त केली आहे. मुरबाड पोलिसांनी सायबर फसवणुकीतली रक्कम स्वीकारण्यासाठी वापरलं जाणारं म्यूल अकाउंट चालवणाऱ्या आरोपीला अटक केली. आरोपीकडनं 4 मोबाईल, 2 ATM कार्ड आणि 27 सिम कार्डसह मुद्देमाल जप्त केले. क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठ्या परताव्याचा आमिष दाखवून तब्बल 1,32,23,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणामध्ये नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यामध्ये 5 जणांचं बनावट संकेतस्थळाच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. MMRDAच्या वांद्रे कुर्ला संकुल इथल्या मुख्यालयामधील उपहारगृहाची तपासणी करण्यात आली. यावेळी उपहारगृह विनापरवाना सुरू असल्याची बाब उघड झाली. त्यामुळे FDAनं उपहारगृह तत्काळ बंद केलं असून कंत्राटदाराला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. IIT मुंबई परिसरातल्या काही खाद्यसेवा केंद्रावर अन्न औषध प्रशासनानं छापा टाकून तपासणी केली. यावेळी वसतिगृहातील भोजनालय आणि उपहारगृहासह विविध सुविधांचा आढावा घेतला. प्रशासनाकडनं काही सूचना आणि शिफारशी केल्या असून अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे. जालन्यात निवृत्तीच्या लाभासाठी 1.5 लाखांची लाच घेताना प्राचार्यासह 5 जणांना अटक करण्यात आली. प्राचार्यांसह 5 जणांना ACBनं रंगेहात पकडलं असून या प्रकरणाचा पोलिसांकडनं पुढचा तपास सुरू आहे. अकोला शहरातील राऊतवाडी परिसरात 2 सराफा दुकानांचं शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. खरोटे ज्वेलर्स आणि धनराज ज्वेलर्समध्ये झालेल्या चोरीनंतर पोलिसांनी CCTVच्या आधारे तपास सुरू केला आहे.